पुरामुळे कोल्हापुरातील 22,000 हेक्टरवरील शेती ही पाण्याखाली गेली। 15 ते 16 दिवस पुराचं पाणी हे शेतामध्ये साचल्यानं मोठं नुकसान झालंय, तर भात पीक पूर्णपणे कुजून गेल्यानं शेतकरी संकटात सापडला। सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतामधून केली जाते, तर या शेतांमधून काही शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। संपूर्ण गावामध्ये अशाच अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे आणि या संदर्भात आपण इथल्या नागरिकांशी बोलूया, तिथल्या शेतकऱ्यांशी देखील बोलूया। खरं तर एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते आता झालेलं आहे, कशा पद्धतीने सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करतात? ही आता 19ला महापूर, 2005ला महापूर, 19ला महापूर, 21ला महापूर, तेवढ्या महापुराचं आम्हाला काही वाटलं नव्हतं। पण आता जे भारताचा विकास म्हणतात ना, हा विकास नव्हे, रस्ते केले ते आम्हाला हे आलंय पाणी, रस्त्यांच्यामुळं पाणी आलेले आहेत। हे आता रस्त्याच्या दुरुस्ती करणं किंवा नवीन रस्त्याच्या ह्याच्यामुळे भरावामुळं पाण्याचं सर्क्युलेशन होईना, पाणी व्हायना झाले, त्याच्यामुळं पाणी चढतंय फास्ट, उतरताना अगदी रात्री इंचेसमध्ये पाणी उतरते। किती दिवस पाणी पातळी? भाताच्या ह्याच्यात 16 दिवस पाणी होतं आता आमचं, म्हणजे 16 दिवस पाणी होतं। 16 दिवस पाणी म्हणजे रात्रीला 24 तासात साधारण 6-7 इंच पाणी उतरलं, म्हणजे खूप झालं असं। आणि काय नेमकी आता मागणी करतात? यातली काही पीक वाचण्याची शक्यता आता वाटते? नाही, आता आम्हाला सवय झालेली आहे याची, पीक वाचवायचं आहे, वाचवायला तरी पाहिजे, घरी खायला म्हणजे थोडंफार पाहिजेच आहे। सरकारनं देऊन ते काय आम्हाला पुरण्यासारखं नाही असा विषय। आमचे एक अर्धा एकर झालेलं आहे की ऊसाचं पण इथे एक अर्धा एकर गेलेलं आहे, मोऱ्यांच्या शेजारीच आहे आणि आम्ही पण भरपूर कष्ट केलेलं आहे, शेणखत म्हणा हे म्हणा भरपूर गाठलेलं आहे, त्याच्यामुळं सगळी मेहनत वाया गेलेली आहे। त्याच्यामुळं ह्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, फक्त या पाण्याचं काहीतरी नियोजन त्यांनी केलं पाहिजे। काय वाटते यातनं अपेक्षा काय सरकार? अपेक्षा काय, दिली तर देऊ द्या, नाही तर नाही देतात, पण कष्ट हे आम्ही करणारच, काहीतरी पोटासाठी हे मिळविलंच पाहिजे नाही, त्याच्यामुळे कष्ट करावंच लागणार। काही इथले तरुण शेतकरी पण आहेत जे नोकरी वगैरे करत शेती देखील सांभाळत असतात। खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या शेतीमध्ये देखील। तुमची काय नेमकी परिस्थिती आता शेतांमध्ये काय? सेम आता जे बापूंनी सांगितलं त्या मताशी मी 100% सहमत आहे आणि त्याच पद्धतीने माझी सुद्धा शेती आहे की 1-1.5-2 एकर शेती भाताचीच आहे, माझी पण सेम परिस्थिती अशीच आहे। आता बापूंनी सांगितल्याप्रमाणे हे वाचवण्यात काय म्हणजे वाचवण्यात अर्थच नाही, कारण जोपर्यंत आतापर्यंत जेवढा खर्च केलेला आहे उगवणी किंवा तुमची पेरणी म्हणा, त्यानंतर आता इथून पुढे जर परत सुरुवात करायची म्हटलं तर ते शक्य होत नाही, त्याच्यानंतर ते हंगाम पुढे 2-3 महिने सरकण्याचे चान्सेस आहेत। तुमचं नुकसान भरपाई देण्यापेक्षा तुम्ही तुमचं पूर नियंत्रणावरती तुम्ही जर लक्ष दिलं तर अतिशय बरं होईल, असं प्रत्येक शेतकऱ्याचं, माझंच असं नाही, लहान शेतकऱ्यात सुद्धा हेच मत आहे। हे आमचं जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान फक्त आमचे बऱ्यापैकी 100% नुकसान झालेलं आहे। आता पूर जर आला नसता तर हे भात आता आमचं बाहेर पडलं असतं, पोसावण्याच्या ह्या महिना अखेर पोसावलं असतं। पुरेपूर आम्हाला मदत ही लाभणार नाही, याच्यावर सरकारनं तोडगा काढावा, पाण्याचं नियोजन करावं। तर दरवेळी जे आहे ते पुरामध्ये नुकसान झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण पुन्हा ही सगळी दृश्य दाखवूया आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहू देत कशा पद्धतीने कोल्हापूरच्या अनेक शेतकऱ्यांना दरवर्षीच अशा पद्धतीने जर महापुराचा फटका बसत असेल, त्यांच्या हातामध्ये केवळ असे कुजलेले पाले जे आहेत ते पाहायला मिळत असतील, तर सरकारने यावरती ठोस उपाययोजना कायमस्वरूपीची करणं गरजेचे आहे, अशा पद्धतीची मागणी जी आहे इथल्या शेतकऱ्यांकडून केली जाते। आणि सरकार देखील या संदर्भात आता नेमका काय निर्णय घेणार, महापुरासंदर्भात दरवेळेस कोल्हापुरातल्या अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना फटका जो आहे तो बसत असतो, त्यामुळं आम्हाला दरवेळी मदत न देता आता कायमस्वरूपी या महापुरावरती नियोजन करा, अशा पद्धतीची मागणी देखील अनेक शेतकरी करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।